नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आले आहे खानदेशातील एका अतिशय प्राचीन, पवित्र आणि जागृत देवस्थानाकडे. धुळे जिल्ह्यातील नेर बदाने येथील श्री भटाई माता मंदिर. जर तुम्ही येथे कधी आला नसाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज घरी बसूनच भटाई मातेचे प्रत्यक्ष दर्शन घ्या आणि मातेचा आशीर्वाद मिळवा. नेर आणि बदाने गावाच्या शिवारावर निसर्गरम्य आणि शांत वातावरणात वसलेले हे मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची सर्वात मोठी ख्याती म्हणजे हे स्थान मनोकामना पूर्तीसाठी ओळखले जाते. विशेषतः संतती प्राप्तीसाठी येथे लांबून लांबून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. मंदिराच्या आवारातील अतिशय जुन्या व पवित्र विहिरीच्या पाण्याने स्नान करून दर्शन घेतल्यास भटाई माता भक्तांची हाक ऐकते आणि सर्व इच्छा पूर्ण करते, अशी भाविकांची पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाढ श्रद्धा आहे. हे बघा, भटाई मातेचे अत्यंत तेजस्वी, प्रसन्न आणि मंगलमय रूप. मातेच्या या दर्शनानेच मनातील सर्व चिंता दूर होतात आणि एक वेगळीच शांती अनुभवता येते. नवरात्री उत्सव असो किंवा मंगळवार आणि रविवार, येथे मातेच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी जमते. चला तर मग आपण सर्वांनी मिळून मातेच्या चरणी नतमस्तक होऊया. हे भटाई माते, हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व भक्तांच्या पाठीशी नेहमी उभी राहा. सर्वांना सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्य लाभू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना करते. जय भटाई माता. भटाई मातेच्या दरबारात एक खास आणि प्राचीन परंपरा पाहायला मिळते. नवस पूर्ण झाल्यानंतर किंवा मातेच्या दर्शनासाठी आल्यावर येथे भाविक स्वतःच्या हाताने महाप्रसाद तयार करतात. मातेला खास वरणबट्टी, वांग्याची भाजी आणि रोडगे यांचा नैवेद्य दाखवला जातो. मंदिराच्या आवारातच भाविकांसाठी हा महाप्रसाद बनवण्याची किंवा बनवून जेवण्याची अतिशय सुंदर व्यवस्था उपलब्ध आहे. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न आहे. मंदिराभोवती असलेली झाडे आणि शांत वातावरण मनाला खूप आनंद देते. दर्शनानंतर येथे थोडा वेळ बसल्यावर एक वेगळाच आत्मिक आनंद मिळतो. भक्तांच्या सोयीसाठी येथे पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा आणि इतर सर्व मूलभूत सुविधा देखील उपलब्ध आहेत. जर तुम्हाला येथे प्रत्यक्ष दर्शनासाठी यायचे असेल तर हे मंदिर धुळे शहरापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. धुळे मध्यवर्ती बस स्थानकावरून नेर किंवा बदाने गावासाठी ST बसेस आणि खाजगी वाहने देखील सहज मिळतात. रस्ता अतिशय उत्तम असून मंदिराच्या परिसरात स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी पार्किंगची उत्तम सोय आहे. आशा करते की तुम्हाला भटाई मातेचे हे घर बसल्या दर्शन आणि ही सविस्तर माहिती नक्कीच आवडली असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या नातेवाईकांसोबत आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक व पर्यटन स्थळांच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भटाई माता.